राष्ट्रीय बंजारा महासंघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी तुकाराम चव्हाण यांची नियुक्ती। बंजारा समाजासाठी देशभरात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय बंजारा महासंघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी तरुण आणि तडफदार कार्यकर्ते तुकाराम चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकन जाधव आणि प्रदेशाध्यक्ष मधुकर जाठोद यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। तुकाराम चव्हाण गेल्या अनेक वर्षापासून बंजारा समाजासाठी सक्रियपणे काम करत असून माणगाव तालुक्यात गोर बंजारा समाज सामाजिक मंडळ स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत। या माध्यमातून सेवालाल महाराज जयंती उत्सव, रक्तदान शिबिरे, गरजूंना धान्य वाटप तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। त्यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। ब्युरो रिपोर्ट, फर्स्ट न्यूज मराठी, रायगड। नमस्कार। सर्वप्रथम जय शिवराय, जय शिव शंभो, जय सेवालाल। सर्वप्रथम या ठिकाणी मी हे म्हणतो की राष्ट्रीय बंजारा महासंघाचे जे वरिष्ठ आहेत, आज मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील एक सामान्य कार्यकर्ता त्याच्यावरती आज रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपदाची जी जबाबदारी दिली त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद। तसंच ही जी जबाबदारी माझ्यावरती त्यांनी ज्या विश्वासाने टाकलेली आहे त्या विश्वासाचं मेन म्हणजे रायगड जिल्ह्यामधील विविध तालुक्यामध्ये विविध ठिकाणी हा बंजारा समाज वास्तव्यात आहे। प्रत्येक ठिकाणी हा बंजारा समाज बघायला गेला तर मोलमजुरी करून जगत आहे, शिक्षणापासून वंचित आहे, मुख्य प्रवाहापासून वंचित आहे। तर आज जे काही संघटना आमची जी काही काम करत आहे तर त्याचा एकच उद्देश आहे की ह्या बंजारा समाजाचा कसं उद्धार होईल, बंजारा समाजाच्या युवा पिढी पुढं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण काय काम केलं पाहिजे आणि यापुढं आपल्याला शैक्षणिक असो, सामाजिक असो, धार्मिक असो व राजकीय असो, तर ह्यासाठी आपल्याला मुख्य प्रवाहात ह्या आपल्या बंजारा समाजाला आणण्याचा पूर्णपणे काम करायला पाहिजे। त्या हेतूने आपल्यावरती काही जबाबदारी दिलेली आहेत, रायगड जिल्ह्याची अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहेत। तर ती जबाबदारी नक्कीच सगळेजण पार पाडलेली आहेत, पण आपण पण तीच प्रयत्न करू की आपण सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत कसं पोहोचता येईल आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचून आपल्या समाजाला कसं पुढे नेता येईल, समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं हे माझं काम राहील। समाजाच्या मी ते कटिबद्ध राहीन की प्रत्येक व्यक्तीपर्यंत मी राहोरात्र झटत या समाज कार्यासाठी कटिबद्ध राहीन। या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा।